नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती। नामात इतकी ताकद आहे की दोन्ही पक्षाचा उद्धार, म्हणजे शिंदे ठाकरे नव्हे, आईकडचा पक्ष आणि वडिलांकडचा पक्ष। विठ्ठला म्हणून ह्या परिवाराने या प्रेमळ स्मृती जपताना आपल्या सगळ्यांना भजनात प्रवृत्त केलं। अभंग ज्ञानोबारायांचा आहे, सकाळपासून 3 चरणावरच आमचा जोर आहे। या अभंगातून ज्ञानोबारायांनी माणसाने काय केलं पाहिजे ते सांगितलंय असं म्हणा, किंवा काय करण्यासाठी माणूस आलाय ते सांगितलंय असं म्हणा। एक लक्षात घ्या, संत जेव्हा जेव्हा आमच्याशी बोललेत तेव्हा त्यांनी आम्हाला नेहमी 2 गोष्टी शिकवल्या। पहिली गोष्ट आमच्याजवळ आहे काय, आणि दुसरी गोष्ट आम्ही केलं पाहिजे काय। आम्ही काय केलं पाहिजे हे आम्ही समजून घेताना आमच्याजवळ काय आहे हे पण आपल्याला समजलं पाहिजे। विठ्ठला ते कॅलेंडरच्या मागे पाककृती लिहिलेल्या असतात माहिती आहे ना। हा कॅलेंडरचा सिलेंडरशी असलेला संबंध आहे। त्या पाककृतीमध्ये पदार्थ काय काय टाका असं लिहिलेलं असतं। मग वरण बनवा, आता वरणाची पाककृती म्हणजे काय पाहिजे? वरणच बोलता ना का डाळ? वरण बनवायचं म्हणजे पहिल्यांदा डाळ पाहिजे। कोणती घेता? महाग असेल तीच घ्या। वचनात खर्च करायला काय हरकत आहे? तुरीची ना? हा, लातूरला जायचंय मला विठ्ठला। मी काय हातावर तुरी देऊन जाणार नाही, घाबरू नका। तुरीची डाळ, बर, अजून त्याच्यात काय ओतायला पाहिजे? पाणी ओतायला पाहिजे, थोडंसं मीठ टाकायला पाहिजे, अजून बोला, हळद टाकायला पाहिजे। बरं, इकडे सगळे ही उत्तर पुरुष वर्ग देतो, म्हणजे नेमका काय घोटाळा आहे विठ्ठला? हे आता असं बोलून आहे ते आमदार पण फुटायची भीती। हळद टाकायला पाहिजे। बरं, आंबटपणा येण्यासाठी कॅलेंडर मध्ये लिहिलेलं होतं चिंच, आणि याच्या घरी चिंच नव्हती, पण याच्या एका बरणीमध्ये कोकम ठेवलेलं होतं। कॅलेंडर मध्ये काय लिहिलंय? चिंच, आणि याच्या घरी काय? कोकम। हा म्हणाला तेवढी चिंच असती म्हणजे वरण बनवता आलं असतं। काय करायला पाहिजे त्यांनी? अरे नसू दे ना चिंच, आंबटपणाच आणायचा आहे ना, मग कोकम आहे की। जसं काय करायला पाहिजे, वरण करायला पाहिजे, नाही आमच्याकडे चिंच, कोकम आहे, याने तो होईल की नाही? तसं आम्हाला परमार्थ करायला पाहिजे हे जगताना आमच्याकडे काय आहे हे ध्यानात आलं की आहे त्याच्यात परमार्थ होतो। विठ्ठला म्हणून 2 गोष्टी समजून घ्या। कोणत्या? माझ्याकडे आहे काय आणि मी केलं पाहिजे काय। आपल्याकडे काय हे बघायला वेळ आहे? माणसं स्वतःकडे पाहतात। काही लोकांना माणसं म्हणतात तो ना त्याच्यात धुंदीत आहे। अरे मग तो त्याच्यात धुंदीत आहे, तू त्याच्या धुंदीत कशाला? तो जर त्याच्या धुंदीत आहे तर तू पण भानगडच कुठून उद्भवेल? तो कोणच्या जिकडे पाह नाही, मग तू कशाला त्याच्याकडे पाहतो? काय तक्रारी आहेत लोकांच्या? तुम्ही तुमच्याकडे पाहणं पण सुरू करा ना। देवानं माझ्या बाबतीत किती उदारपणा दाखवलाय। माणसाला स्वतःकडे बघायला आज वेळच नाहीये, तो दुसऱ्यांमध्ये जास्त गुंतलाय। लोकांना स्वतःच्या समस्येपेक्षा सिरियल मधल्या बाईचं काय होईल याचं टेन्शन वाढलंय। तुझी कामवाली बाई आली नाही ती पहा। हो, जान्हवीचं बाळ ही काय जागतिक समस्या आहे विठ्ठला? आपण आपल्याकडे तर पहा, आपण आपल्याकडे नीट पाहतच नाही आहोत। आपल्या व्यवहाराकडे लक्ष द्यायला आपल्यालाच वेळ उरला नाही, इतक्या आम्ही दुसऱ्यात गुंतलोय। आणि म्हणून आपल्याला आपलं वैभव कळत नाही, आणि दुसऱ्याचं फार मोठं वाटतं, कारण आम्हाला अजून पाहिलेलं नाहीये। माझ्याकडे पैसे नाही
याची खंत करणारा माणूस पैसेवाला दवाखान्यात किती दिवस ऍडमिट होतो हे तुला माहिती आहे का? मग तू बरा आहे ना. भले तुझ्याकडे पैसा नाही, पण तो पैसा ज्या ज्या कारणाने घालवावा लागतो ती कारण पण नाहीत ना. देवाचे आभार मान विठ्ठला. पैसा वाढला तर मग आजार पण वाढले. पूर्वी आजार कमी स्पेलिंगचे असायचे, माहिती आहे ना, कमी स्पेलिंग. कोल्ड, कप, फ्लू संपलं. कोल्ड किती अक्षर? COLD. कफ COUGH. F घातलं असतं तर वाचलं तरी असतं ना एक. कोल्ड, कफ, फ्लू FLUE. बरोबर ना? किती सोपं होतं ते. आता स्पेलिंग पण आपल्या संपत्ती बरोबर वाढल्या. आता कसले आजार असतात माहिती? डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, हायपर टेन्शन. मोठे झालो आपण आता, शेठ झालो विठाला. साखर कारखान्यात एक हमाल कामाला होता. गोणी उचलून न्यायचा साखरेच्या, पण खाताच येत नव्हती. ते गोणी फोडूनच द्यायचे नाही. त्याला फार दुःख वाटायचं. काय एवढ्या गोणी वाहतो, एक कधी चिमुटभर खायला मिळत नाही. सेक्रेटरी, डायरेक्टर बोर्डाची किती मजा असेल. एक दिवस तो त्यांच्या मीटिंग हॉलमध्ये गेला. सगळ्यांना चहा ओतला होता कपात. याने पण एक कप मागून घेतला प्यायला, तो थुंकला आणि फेकून निघून गेला. का? एकाच्याही चहाच्या कपात साखर घातलेली नाही. त्या कपातल्या चहात साखर नाही. कोणाच्या? अख्खा कारखाना ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या. मग मला असं वाटतं, कारखाना ताब्यात असून साखर खाता येत नसेल तर त्याच्यापेक्षा वाहता येते, खावीशी वाटते, खाता येते पण खाऊ दिली जात नाही, हे दुःख बरं विठ्ठला. 4 जणी पायरीवर बसल्या का सुरुवात करतात. तिची सुनस लय चांगली. मी जास्त खरं बोललो का? काय सुरुवात होते? तिची सुनस लय चांगली. मग आता सून हा थोडासा विवादास्पद मुद्दा आहे. तिचं फक्त नाव सून असतं, पण सुनती नाही. मुलाचा साखरपुडा झाला ना की लग्न लागायच्या तिला तर ती स्वप्नात पण दिसते. किचन मध्ये गेली की असं वाटतं ती आता अशी येईल, अशी चहा ठेवील आणि असा कप माझ्या हातात आणून देईल. काय स्वप्नरंजन आहे. लग्न झाल्यावर तिचा चहा पण हिला ठेवायला लागतो. दोघी एकमेकीला करून पाजा, कीर्तनात भांडणं लागू नयेत एवढंच. तिची सून चांगली, हिची सून चांगली. तू तुझ्या सुनेकडे कधी पाहिलं का? एक अशीच गेली शेजारणीला म्हणाली, तुझी सून ना फार चांगली म्हणे. का? मी पाहिलं, सगळे आले होते, ती पाय दाबत होती तुझी. आता असतं का कुठे? ती म्हणते नाही ग बाई, ती पाय दाबते तुम्हाला चांगलं वाटते पण माझं काही खरं नाही. ते म्हणाले का? अरे तुम्ही असल्यावर पाय दाबते, तुम्ही गेल्यावर गळा दाबते. तुम्हाला माहिती आहे माझ्या सुनेपेक्षा तुझीच बरी बाई, निदान पाय दाबत नाही पण बरं आहे गळा तरी दाबत नाही. तुम्ही तुमच्याकडे बघायला लागा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी. अहो एवढा कोरोना येऊन गेला तरी आपण जिवंत आहोत. हे काय कमी आहे का? 2-2 पुण्यतिथ्या झाल्या असत्या आतापर्यंत विठ्ठला. एक जण फार कंटाळला परिस्थितीला. त्याने देवाला नवस करायचं ठरवलं. देवा काहीतरी कर, तप करायला बसला. देव झाला प्रसन्न. बोल काय पाहिजे? काही नाही देवा, फारच गरिबी आहे. देव म्हणाले काम कर, तू ज्या नदीच्या कडेला बसलास ना त्या नदीमध्ये मी तुझ्यासाठी परीस ठेवलाय. परीस माहिती आहे ना? बद्रीनाथला गेले का कधी? जरा जात जा, स्वतःवर पण खर्च करा. नुसत्या घंटडी घालू काही होणार नाही मावल्यानो. हरिद्वार, पंढरपूर, ऋषिकेश दरवर्षी तिकीट काढायची. या दागिन्यांचं काय घेऊन बसता आपल्या? करा भरपूर पण त्याच्यावर राहू नका अवलंबून. आमच्या नात्यातले एकाच म्हातारे आजीच्या असत, ती गेल्यावर कानातला निघाला नाही. एक जण तो हो बाजूला मारला, हिसकन कान तोडला ना आजीचा. आपले पण कानावर हात फिरून घ्या. बायचान्स जर नाही काही निघला तर सोडणार नाहीत लोक. तीर्थयात्रा भरपूर करा. आणि कुठपर्यंत फिराल? जवळ हे सकळ सिद्ध आहे. एकदा गुडघा दुखायला लागल्यावर जाल कुठे? मग
त्या बद्रीनाथाची मूर्ती परिसाची आहे, म्हणून भारतात तिला हात लावायचा अधिकार एकालाच आहे. कारण मागे एकाने करंगळी तोडायचा प्रयत्न केला. विठ्ठला अरे त्याच्यापासून सोनं काय मिळवायचं, त्याच्यामुळं सोनं होणार आहे. त्या परिसाला मी ठेवलंय नदीत, घेऊन जा. तो उतरला गवसायला. आता परीस शोधायचं म्हणजे काय, त्याने ते वेल्डिंगवाले राहतात ना, फॅब्रिकेटर्स, त्याने अशा लोखंडी पट्ट्या बनवल्या आणि त्याची माळ गळ्यात घातली आणि उतरला. एक दगड उचलायचा, त्या पट्टीला लावायचं, बघायचं काय झालं का, द्यायचं फेकून. कारण गळ्यातली पट्टी लोखंडाची आहे आणि हाताला येणारा दगड कसला असणार आहे, परीस. मग परीस लोखंडाला लागल्यावर लोखंडाचं काय होणार आहे, सोनं. तो करून पाहायचा, नाही झालं फेकून द्यायचं. थोड्या वेळ बघायला लागला तो, नंतर उचलला लावला फेकला, उचलला लावला फेकला, बघायचंच बंद झाला. अर्ध्या तासाने एका झाडाखाली निवांत बसून आराम करू असं मनात आलं आणि गळ्याकडे पाहिलं, अख्ख्या पट्ट्या सोन्याच्या. पण रडायला लागला. प्रश्न माझा एवढाच आहे, पट्ट्या सोन्याच्या झाल्या, मग हसायला पाहिजे का रडायला पाहिजे? हसायला पाहिजे. मग तो रडतो का? हसायला पाहिजे असं तुम्ही का म्हणाले? कारण पट्ट्या सोन्याच्या झाल्या. पण रडायला का लागला? परीस फेकून दिला गेला. विठ्ठला तुमच्या व्यवहाराचं तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुझा आहे परी, तू जागा चुकला असेल. एक लक्षात ठेवा, देवानं आपल्या वाट्याला जी परिस्थिती दिली त्यात आपण आनंदाने राहू शकतो म्हणूनच ती दिलेली आहे. तो कोणावरच अन्याय करत नाही. लोकांचा गैरसमज आहे की देव अन्याय करतो, अजिबात नाही. मग आम्हाला संतांनी सतत समजावलंय, तुम्ही सामान्य नाही आहात, यू आर ऑलवेज स्पेशल. त्यामुळे त्यांचे सगळे अभंग बघा ना कसे. आपण म्हणतो काय आपल्या जिंदगीत अर्थ आहे, आणि ते म्हणतात यलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर मृत्युलोकी वावा जन्म आम्हा, मृत्युलोकी वावा जन्म आम्हा, नारायण नामे हो देवन मुक्त, नारायण नामे हो देवन मुक्त, जन्म आम्हा, मृत्युलोकी वावा जन्म आम्हा, नारायण नामे हो देवन मुक्त, नारायण नामे हो देवन मुक्त, स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्युलोकी वावा जन्म आम्हा, मृत्युलोकी वावा मृत्युलोकी वावा जन्म आम्हा, मृत्युलोकी फडावरची चाल आहे ती भजनाच्या. विठ्ठला हल्ली चाली फडावरच्याच असतात. विठ्ठला विठ्ठला संत सांगतात तुम्ही सामान्य नाही आहात. गायंती देवा किलगीत कानी, धन्यास्तु ते भारत भूमी भागी, स्वर्गापवर्गास्पद हेतु भूयन भूयंती देवा पुरुषा सुरत्वा. नेहमी म्हणावं देवाने आपल्याला चांगलं केलं, आपल्याला चांगलं केलं. कोणी म्हणेल आम्हाला बसून कीर्तन ऐकावं लागतं, मांडी घालून बसावं लागतं. मग चांगलं आहे ना, तुम्हाला उभं राहता येत नाही, पण मग आमच्यावरती ग्रीन नेट नाही. विठ्ठला विठ्ठला त्याच्यामुळे देवाने आपल्याला जे ठेवलंय ते सुखातच ठेवलंय. ज्याला सोयी आहे त्याला त्रास पण आहे. म्हणजे आपल्याजवळ आहे काय हे संतांनी समजावलं. बरोबर. मग माझ्याकडं काय आहे मला कळालं. आता हे कळालं पाहिजे का मी केलं काय पाहिजे. लोक कधी कधी असा विचार मांडत असतात की माणसाने प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजे. माझं मत थोडं निराळ आहे. माणसाने प्रश्नाची उत्तरं शोधली पाहिजेत, पण त्याच्या आधी ज्याची उत्तरं शोधायची तो प्रश्न शोधला पाहिजे. आमचे
आम्ही उत्तरं शोधली, पण त्या प्रश्नाशी आपल्याला काही संबंध आहे? ते काही लोक ना प्रश्न विचारत फिरतात. कोणी नवीन प्रवचनकार दिसला ना का त्याला पकडणं. श्रावण बाळाच्या आई वडिलांचा तुझ्या उद्धाराचा काय संबंध आहे विठ्ठला? एखादा माणूस जर म्हणाला ना हो ते खूप छान कीर्तन करतात, हा म्हणणार त्याचा बाप काय करतो तुला माहिती आहे? आता त्याच्या बापाचा कीर्तनाचा काय संबंध आहे? मला म्हणायचं काय आहे की प्रश्न कोणता आहे तो निवडावा ना, की आता आपण कोणता प्रश्न ध्यानात घेतला पाहिजे, आपण कोणत्या प्रश्नात अडकलोय ते ध्यानात घ्या. आपले प्रश्न चाराच्या पलीकडे गेलीच नाही अजून. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसे समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आम्हाला प्रश्नच आधी निवडायचे, आम्हाला सिक्वेन्स नॉलेज नाहीये. या सगळ्याचा क्रम ठरवावा लागणार आहे ना, की काय आधी केलं पाहिजे काय नंतर केलं पाहिजे हे तर तुम्ही अगोदर ठरवायला पाहिजे ना. सांगतो तुम्हाला, युरोपामध्ये बर्नार्ड शॉ नावाचा एक साहित्यिक होता. त्याला एका चित्रकाराने बोलावलं. त्याने चित्र प्रदर्शनी लावली होती. त्याच्या पेंटिंगचं एक्झिबिशन होतं. प्रदर्शनाला मराठीत एक्झिबिशनच म्हणतात. हा गेला तिकडे. सगळं पाहून झाल्यावर चित्रकाराने एक प्रश्न विचारला. समजा ह्या दालनाला आग लागली तर यातलं कोणतं एक चित्र तुम्ही घेऊन जाल? त्यांनी सांगितलं गेटवर लावलंय ना ते. असं म्हणजे तुम्हाला त्या चित्रात काय विशेष वाटलं? ते म्हणाले काहीच विशेष नाही, पहिला मी सेफ बाहेर पडलो पाहिजे, चित्र कोणतंही नाही विठाला. याला सिक्वेन्स म्हणतात. नाही तर मग हे चित्र आवडलं घेतला आगडबम नाहीच बाहेर पडला तर याचं चित्र भिंतीवर यायचं विठाला. तसं मी जे काही करतोय ते मी करतोय खरं आहे, ते मी करायला पाहिजे हेही खरं आहे, पण ते करण्यासाठी मी आलोय का हे कोण बघणार? काही गोष्टी अशा आहेत आपण करतो केल्या पाहिजेत, पण काही गोष्टी आहेत त्या आपण केल्याच पाहिजेत. एक आवश्यक आहे तर दुसरं अत्यावश्यक आहे. हे अत्यावश्यक लॉकडाऊन मध्ये चांगलं कळलं असेल नाही. एसेन्शियल सर्व्हिसेस ते बाहेर पडणार आला तेही पण ना 1 वर्ष फुल व्यायाम करून घेतलाय हातापायाचा, हौसत पेडली पोलिसाची विठाला. हो काय झोडपलेत. मला वाटतं तेव्हापासून नंतर मीरा भाईंदरला कुठले एवढं मध्ये कधी झालंच नाही विठ्ठल. सगळे बाई अंदर. मला म्हणायचं काय आहे ते पोलीस खूप मारायचे, पण जाणाराला आधी विचारायचे काय का चाललायस. मग तेव्हा आपण काय सांगायचो? फिरायला चाललो. नाही उपटी घातले त्यांनी तर कशाला. मग काय सांगावं लागायचं? एकमेव उत्तर दवाखान्यात चाललोय, औषध आणायला चाललोय. औषध आणायला चाललोय असं म्हटलं तरच ते सोडायचे, नाही तर फोडायचे सोडायचे. याचा अर्थ तुम्हाला पण सिक्वेन्स ठरवावा लागेल ना, कशाला किती महत्व द्यावं. तसं ज्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुमच्याकडे भरपूर आहे त्यांनाच आम्ही विचारलं की आम्ही काय केलं पाहिजे आमच्या आयुष्यात, तुम्ही सांगा. मग महाराजांनी आपण करायचं काम नोंदवलंय. संसार बंधन सोड
करण्यासारखा आहे जीवनात. संसार बंधन तोडा वेगी. मानवी जीवन या करताय की त्याने संसाराचं बंधन तोडावं. मग संसार बंधन म्हणजे काय? याचे दोन अर्थ आहेत. संसार शब्दाचा पहिला अर्थ पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन यह संसारे खल दुस्तार कृपया पारे पाहि मुरार भज गोविंदम भज गोविंद गोविंदम भज मूढ मते. द्या त्यांना मोकळं करा. विठ्ठला संसार बंधन तोडावे. आता इथून पुढे तेवढंच करायचं आहे. विठ्ठला पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं याला संसार म्हणतात. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. आपण किती जन्म भोगून इथपर्यंत आलोय याचं गणितच नाही. आपण मागचे कोणकोणत्या जन्मात होतो याचा ह्या जन्मात कधी कधी अंदाज येतो. विठ्ठला काही माणसं जरा काही झालं नुसते वसवस करतात. समजून जायचं हे कुत्रच आहे तिकडूनच. जरा काही झालं की हाना मार्या लाथा बुक्या. ही प्रत्येक टेबलावरची टक्केवारी जमा होते आपल्या ह्या अकाउंटला. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे तर संपायला पाहिजे ना. लक्षात घ्या. आपण जन्माला आलोय म्हणजे काय मोठा पुरस्कार नाही मिळवला. घोडचूक केली म्हणून आपण इथं जन्माला आलोय. जया विसराचे देशी प्रसिद्धी का जीवोयसी. आपण भगवंताला विसरलो म्हणूनच आपल्याला जन्म मिळालाय. मग पुन्हा त्याच्यापर्यंत जावं आणि जन्म मरणापासून मोकळं व्हावं, वेगळं व्हावं हे तुमचं पहिलं काम. दुसरा अर्थ संसार बंधनाचा काय होतो? दुसरा अर्थ असा होतो की आपण ज्या संसारात राहतो त्याची आपल्याला आसक्ती असते, त्याचा आपल्याला मोह असतो आणि मोह असल्यामुळे त्याच्या थोड्याफार फरकाने आपल्याला दुःख होतं. मग संसारात आपल्याला दुःख होऊ नये म्हणून त्याचा मोह कमी करावा म्हणजे संसार बंधन तोडावं. विठ्ठला वस्तू दुःख देते का संबंध दुःख देतो? बोला. दुःख कोण देत, वस्तू की संबंध? बर सोपं सांगतो. लग्न लागल्यावर वरात निघते बरोबर. तिथं जी माणसं असतात त्या वरातीमध्ये तो आपापल्या छंदात असतो, आपापल्या धुंदीत असतो. पण तरी त्यात मुख्य दोन प्रकार पडतात. एक, काही जण हसत असतात आणि काही जण रडत असतात. ओळखा कोण कोण? हसत असतात कोण? वराकडची मुलाकडची मुलं फार हसत असतात. का? त्यांच्या पण हसण्याचा तो शेवटचाच दिवस असतो. विठ्ठल ती आलेली म्हणते बघतेच आता कसं उद्यापासून हसतात ते. आणि दुसरा वर्ग आहे तो रडतो. एकच घटनेचे दोन परिणाम का? त्याचं कारण आहे, एक परिवार हसतो, आमचं घर आज लक्ष्मीने भरणार आहे, लक्ष्मी पावलाने चालत येईल. आणि दुसऱ्या घराला काय वाईट वाटतं की लहानाची मोठी जिथं झाली त्या संस्काराला घेऊन या परिवाराला आनंद देणारी ही आमची लेक आजपासून दुसऱ्या घरची होतीये, ही भावना त्या परिवाराला रडवते. म्हणजे एखाद्या व्यवहारात तुमचा संबंध जसा आहे तसा परिणाम होईल. संबंध जितका तीव्र तितके परिणाम गडद. विठ्ठला अजून सोपं सांगतो. आपल्या घराला आग लागल्यावर लोक काय म्हणतात? देवा अरे कुठं आहेस? काय झालं? घराला आग लागली. काय म्हणतो? देवा कुठं आहेस? पण दुपारी आपल्याशी जो भांडला होता त्याच्या घराला संध्याकाळी आग लागली तर? आपल्या घराला आग लागली तेव्हा काय बोलला होता? देवा कुठे आहेस? आणि त्याच्या लागल्यावर पाहिला देव लांब नाही. विठ्ठल
तेजस्वी हे लोक विठ्ठला. तसा प्रपंचाचा संबंध आम्ही जितका जवळचा मानला तितका परिणाम मोठा. आणि महाराज म्हणतात तुम्ही संसार तोडा असं म्हणत नाही होत आम्ही, त्याची आसक्ती तोडा. ते करा तर ते तिथंच राहू द्या. लोक म्हणतात मी घर बांधलं. घर कसं काय तू बांधलं? तुला घराने बांधलं. कुठं गेल्यावर तिथंच येतोस विठ्ठला. त्याची आसक्ती तोडली पाहिजे. मग संसार शब्द कुठं कुठं लावाल? आपली बायका पोरं जमीन जायदाद हा तरी संसारच आहे. आपलं शरीर म्हणजे हा तरी संसारच आहे ना. हा नीट नेटकं राहावं, स्वच्छ राहावं, पण त्याच्या इतक्या आहारी जाऊ नये, इतक्या आहारी जाऊ नये. माणसं हे हिरोईन लोक नंतर फ्रस्ट्रेशन मध्ये जातात. त्यांना म्हातारपण सहनच होत नाही का? इतका देहासक्तीचा परिणाम. शेवटी कुठे जाणार आहेत? एक आजी आरसा घ्यायला गेली. त्याला विचारलं कितीला रे? तो म्हणाला 500 रुपयाला. ठेव म्हणे मेल्या. 500 रुपयाला आरसा. आम्ही लहान होतो आरसा आणायला जायचो, 50 रुपयात यायचा. मी दिसायची पण छान. आता आरसा 500 रुपयाला. आता त्याला आरसा काय करील? आपला डिस्प्ले गेला विठ्ठला. आम्ही देहाला किती हे बघा, शृंगाराला नाही म्हटलं नाही, उलट तुम्ही एकच करत असाल. आपल्या शास्त्राने 16 सांगितले. किती शृंगार आहेत? 16 शृंगार. पण मग त्याची मर्यादा मी तुम्हाला सोपं विचारतो. आपल्याकडे हळद लगीन असतं, बरोबर आहे? प्रामाणिक मत सांगा, त्या लग्नामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त वेळ कशात घालवता? हो सांगा ना. नाही म्हणजे माझ्या मेवण्याचं गेल्या वर्षी झाले म्हणून मी बोलतोय विठ्ठला. पण मेकअप करीत जा. उगाच पार्लरवाले मोर्चा आणायचे जगन्नाथ महाराजावर. तुम्ही भरपूर खर्च करा, पण तुम्ही कधीतरी गणित करा ना. असं वाटतं नका करू नाश. बरं, लग्नाचा आनंद कधी घेणार? आलेल्या पाहुण्यांची छान सुसंवाद. पण आपल्या लोकांच्या डोक्यात फरक झालाय. एवढ्या खतरनाक आवाजाचं चालू असतं ना, कोणी बोलायला नको, कोणी कोणाचं ऐकायला नको. ऍक्च्युली ते तसंच असतं. कोणी कोणाशी तिथं बोलत नसतं, कोणी कोणाचं ऐकतही नसतं. म्हणून डीजे जिंदाबाद विठ्ठला. जरा वाणी ब्राह्मणांच्या लग्नात जाऊन पहा. सनई चौघडा नाही तर मंद स्वरातलं संगीत सुरू असतं. आपली डोकाफोड. तो डीजे खास आहे ना, वरमईसाठी लावतात. वरमाई माहिती आहे ना? कोण? नवऱ्याची आस ह्याची व्हावी माझी आस. तो डीजे तिच्यासाठी असतो का? गारपिटाच्या दिवशी एवढा लावून ठेवायचा का? पहिल्याच दिवशी तिचा आवाज बसवायचा. वरमाई ओळखायची सोपी खून, जिच्या गळ्याला घट्ट दोरा आणि आवाज बसलेला. हळदीला इकडे का? त्या साऊंडवाल्याला त्याचेच पैसे दिलेले राहतात. कारण हिचा आवाज नीट राहिला तर कान फोडील अख्ख्यांचे विठ्ठला. तुम्ही किती काळ कुठं घालवता जरा गणित करा महाराज. हळद लावायचा मेकअप, हळद घेऊन जायचा मेकअप, संध्याकाळी हळदीत नाचायचा मेकअप, नवरा नानवाचा मेकअप. कसला तुम्ही वेळ घालवला किती? हा विचार कधीतरी. तुम्ही कोणाशी तरी बोलायचं आहे, कोणाचं तरी स्वागत करायचं आहे, कोणाच्या तरी सेवेत थांबायचं आहे, कोणाची सुखदुःख त्या प्रसंगाला विचारायची. या जबाबदाऱ्याच आम्हाला माहित नाहीये. मला म्हणायचं काय, अरे देव नाही का शृंगार करत, पण त्या शरीरात आसक्ती नको. आता असते तर करता काय तिला? कशी तो संबंध कसा तोडला पाहिजे, तोडता येतो सांगतो तुम्हाला. म्हणून तर देवाने आपण शरीरावरचं प्रेम कमी करावं म्हणून वय बदललं ना की तो शरीर बदलवून टाकतो. ज्या गोष्टी आपण मिरवायच्या आहेत ना त्या गोष्टी तो लपवायला लावतो. मला एका कॉलेजच्या पोराने विचारलं, महाराज पहिल्यांदा इथलेच केस का पिकतात? हल्ली काय अंदाज येत नाही लोकांचा. गोदरेज प्रसन्न इथले पहिलं पिकतात ना. तो म्हणाला महाराज असं का? म्हटलं देव तुमची जिरवतो. तो म्हणाला कसं काय? म्हटलं तू कॉलेजला जायचं तेव्हा शायनिंग मारायला हात केसातून कसा फिरवायचा? देव पण म्हणलं एवढ्याला चुना लावून घ्या विठ्ठला. देव विद्रूप करतो की याचा संबंध जितका कमी. कारण शरीर म्हटल्यावर दुःख आहेच ना.
शरीर दुःखाचे कोठार दुर्गौनीचे तार नाही पवित्र शरीराईचे दुःखाचं कोठार आहे, त्याचं बंधन तुटत नाही तोपर्यंत आम्ही दुःखमुक्त होऊ शकत नाही. पण कसं काय करणार हो सांगतो, करता येतं माणसाला. पोरांना आवड असते गाड्यांमध्ये, म्हाताऱ्याला आवड असते माड्यांमध्ये, आणि माता माऊल्यांचा जीव साड्यांमध्ये फार हिशेब राहतो. ही इथल्या लग्नाची, ती तिथली, ही भाऊबीजेची, ही भावाचं लग्न व्हायच्या आधीची, सगळी गणित राहत. पहिले चांगल्या साड्या असायच्या, मग आता काय फरक पडला. मग ती आली ना आता, काय कमाल असते ना त्या पोरीला, याच्यातलं ग का मग काहीच कळत नाही, पण तिच्यात नावाने पावत्या फाडतात. मला एक जण म्हणला माणूस आजन्म विद्यार्थी असतो, खरं का? म्हटलं हो, तो कायमचाच विद्यार्थी. कारण बायको म्हणते आई शिकवते ना आई म्हणते बायको शिकवते, हा विद्यार्थीच. मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण विठ्ठला. साड्यांमध्ये फार जीव राहतो. पण गंमत अशी आहे, ती आई सारखं ब्लेमिंग करते सुनेवर. पहिला असा नव्हता, हिने बिघडवला. आता हिने बिघडवला म्हणल्यावर हा कधी सुधारला होता? उलट लग्न जमवतानाच या आशेवर केलं असतं, लगीन झाल्यावर तरी सुधरल. कशाला त्या पोरीच्या जीवाला ताप देतात, तुम्ही माझ्या नवऱ्याला पोराला बिघडवलं असं का म्हणता? साड्यांवर फार जीव, फार जपतात, फार सांभाळतात, फार काळजी घेतात. बरोबर आहे? नक्की कबूल आहे? ठीक. आता मी तुम्हाला विचारतो, तुमच्याकडे टब विकणारे येतात का? अहो उत्तर द्या. हा, प्लास्टिक. हा, किती रुपयाला देतो तो टब? तो पैसे नाही घेत. 3 साड्या बरोबर 1 टब. मग तो साडी एवढा जीव आहे, तुम्ही म्हणता देऊन टाका. कसं काय? कारण तुम्ही कारण काय सांगितलं? जुनी झालती, फाटली होती, रंग उडला होता. मग ही पण साडी तशीच आहे, जुनी झाटली, फाटला, रंग उडला, मग आता देऊन टाका विठ्ठला. प्रपंचातली वस्तू, शरीर हा संसार आहे, त्याचं बंधन तोडा. वेगी का तोडा? कारण 12 वाजत आले ना, अर्धाच तास राहिला. पण मग तोडायचं असेल तर मग तुम्ही करा ना मदत आम्हाला. ज्ञानोबाराय म्हणतात, या कामात कोणी कोणाला मदत करू शकत नाही. आपुली आपण करा सोडवण. करायचं आहे ते तुमचं तुम्हाला करायचं आहे. सध्या नामस्मरण पण करून देणारे भटजी भेटतात विठ्ठला. आता भटजीने नामस्मरण करून तुझा उद्धार कसं काय होणार? तू नको का भजन करायला? सप्त्यामध्ये विना घेणारे पण पॅकेज असतात, विनेकरी पॅकेज. तू पण घे ना कधीतरी. त्या नायगाव कोळीवाड्याला उत्सव होतो, कोळी बांधव उत्सव करतात. वर्षभर मासेमारी, पण 8 दिवस श्रावणाचे अख्खा दिवसभर मंदिर फुल भरलेलं राहत. विनेकरी विणा घेऊन जप पुढे करतो, मागे त्याच्या सगळे भजन म्हणतात. आपल्याकडे विनेकरी एकटाच, बाकी देवळात दिवसभर कोणीच नाही. ते पोरं गल्लीत क्रिकेट खेळताना शेवटच्याला बॅटिंग असते ना, तसा तो विनेकरी विठ्ठला. आपण भजन करायला पाहिजे ना, भजन आपल्याकडून घडलं पाहिजे. आता आपल्या खांद्यात काही कमी शेट असतील? कमी शेट असतील का? शेट कोणाला म्हणतात? ज्याच्या घरी काम करायला फार माणसं, तो शेट. ही ओळख आहे श्रीमंताची. किती माणसं कामाला? हो, एका घरी आम्ही गेलो, तिथं तो बसल्यापासून नुसत्या कामवाले बाई, ही आली का ती आली का ती, प्रकार काय. मी शेवटी ज्यांच्या घरी गेलो त्यांना विचारलं, का हे कोण? म्हणे पहिली आली कपडेवाली, नंतर आली भांडी घासणारी, लादी पुसणारी, स्वयंपाक बनवणारी. म्हटलं मग ही आता 5वी आली, ती म्हणते या चौघींवर ध्यान ठेवणे. म्हटलं मग तुम्ही काय करता विठ्ठला? लक्षात घ्या, मरेपर्यंत जगायचं असेल, किती? मरेपर्यंत. किमान आपलं आरोग्य नीट राहील एवढं काम आपण केलं पाहिजे. स्वावलंबन आणि पैसेच वाचतात असं नाही, आरोग्यही नीट राहतं.
शरीरशास्त्राचा नियम आहे, आपलं शेड्यूल असं पाहिजे की दिवसातून एकदा तरी अंगाला घाम आला पाहिजे, एवढं काम करा. मी एवढं काम म्हटलंय, असं काम म्हटलेलं नाही. विठ्ठला त्या शेटजीकडे सगळी कामं करायला माणसं, म्हणजे गाडी चालवायला माणूस, लादी पुसायला माणूस, स्वयंपाक बनवायला माणूस, जेवायला माणूस ठेवलाय का कोणत्या शेटनी? फारच माझी बिझी आहे, शेड्यूल एकदम वेळापत्रक, मला जेवायला वेळ नाही, माझ्या वाट्याचं जेवीत जात, 3 टाइम 9,000 रुपये पगार. जेवावं ज्याचं त्यालाच लागतं ना. लक्षात घ्या, भोजन शरीराची गरज आहे आणि भजन जीवनाचं कर्तव्य आहे. आपुली आपण करा सोडवण. महाराज, मग जर आपली आपण सोडवण करायची आहे, बंधन तोडायचं आहे, तर मग हत्यार तरी सांगा. पहिलं चरण रामकृष्ण नामे महाराजांनी आम्हाला मार्ग सांगितला की तुम्ही नामाचा आश्रय करा. ज्ञानोबारायांकडे खूप हत्यारं होती, पण त्यांनी हत्यार फक्त नामाचंच सांगितलं का? त्यांच्याकडे फार हत्यारं नाहीत म्हणून त्यांनी नाम सांगितलंय असं नाही. आपल्याला दुसरं चालवता येणार नाही म्हणून त्यांनी नाम सांगितलं. त्यांनी योग सांगितलं तर आपल्याला काय योग जमणार आहे? खाक. आपल्याला योग जमला तर तो निव्वळ योगा योग. मी मग अशी म्हटलं, पहाटे 4 नंतर झोपू नये, 10 नंतर जागू नये. याला विचारलं किती वाजता उठतो तो? तो पहाटे 10:30 वाजता. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीव विकिला, तो नाही म्हणे त्याला अधिकारी येत. त्याला योग जमणं शक्य नाहीये. आम्हाला काय योग साधन जमणार? मग आम्हाला जमणारं साधन कोणतं आहे? ते म्हणतात नाम. या नामाचा तुम्ही आश्रय करा. नामाचा आश्रय करा सांगताना भरपूर नावं होती, त्यातली 2च सांगितली, राम आणि कृष्ण. ही 2 नामांचा आग्रह काय धरण्यामागचं कारण काय? सोपं बोलू, नामाने संसाराचं बंधन तुटणार आहे. याचे 2 अर्थ आहेत. पारमार्थिक अर्थ आहे की नामात सामर्थ्य आहे, आणि व्यावहारिक अर्थ आहे ज्यांची नावं आम्ही घेतली त्यांनी बंधन तोडून दाखवलंय. विठ्ठला पारमार्थिक अर्थ, नाम घेतलं की बंधन तुटतं ना. करू वासुदेव स्मरण तेने तुटेल बंधन. वासुदेव
वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन. तुम्ही नाम घ्या, नामाने बंधन तुटतं. खरं आहे का? विचारा भावार्थ रामायणाला. रामायणासारख्या विषयावर बोलताना ग्रंथ पाहून बोललेलं बरं. तू काय खातो तो प्रश्न वेगळा आहे, पण राम काय खातो हे तू कशाला बोलतो विठ्ठला? लोक चांगलं बोलतील का? बरं बोलायलाही थांबत नाही, सवय जात नाही. जित्याची खोड आहे विठ्ठला. आम्हाला तुमच्यावर भाष्य करण्यात अजिबात रस नाही, पण तुम्ही धार्मिक बाबतीत दखल द्यायची नाही विठ्ठला. अरे राम आमची गरिमा आहे, राम आमचा प्राण आहे. तुम्ही अभद्र कसं बोलू शकता? त्या रजत शर्माने एनडीटीव्हीला आपकी अदालत मध्ये मोरारी बापूने विचारलं, आप कहते राम सर्वत्र है तो फिर राम मंदिर अयोध्या में ही क्यों? बापू म्हणाले राम सर्वत्र है लेकिन अयोध्या हमारी श्रद्धा है. हवा सर्वत्र होती है तो फिर पंचर वाले के पास क्यों जाते हो विठ्ठला? नामात इतकी शक्ती आहे की ते नाम आमच्या बंधनांना तोडून टाकतं. पुरावा काय? रामायणात वर्णन असं आहे, मारुती रायाने 7 पाश तोडले होते, 7 बंधनं तोडली होती जी आपल्यात असतात. कोणती? ऐकून ठेवा. मी कुणीतरी वेगळा आहे, पहिलं बंधन. माझी ही पत्नी आहे, दुसरं बंधन. हा माझा मुलगा आहे, तिसरं बंधन. हे आमचे गाववाले आहेत, आमच्या जातीचे आहेत, आमच्या समाजाचे आहेत, चौथं बंधन. हे माझं घर आहे, 5वं बंधन. ही माझी संपत्ती आहे, 6वं बंधन. आणि माझ्या आयुष्यात असं होईल असं वाटतं ही आशा, 7वं बंधन विठ्ठला. पहिलं बंधन कोणतं? मी कोणतरी. काही माणसं फार कठीण आहेत, मापातच राहत नाही, सारखे आपलं असं असतं आपलं तसं असतं. एकाला मी जव्हारला नेलं सोबत कीर्तनाला. आता बिचारी तिथले वनवासी बांधव 2-2, 4-4 किलोमीटरवर त्यांना पिण्याचं पाणी आणायला जायला लागतं. ते पण नदीत एखादा खड्डा खोदायचा आणि त्याच्यातून पाणी काढायचं. काय म्हणतात त्याला? दौरा. आता कवरा असतो तो कसा सांगू नव्या पिढीला, तर कळायचाच प्रश्न नाही. ते डवऱ्यातून पाणी आणायचे. हा तिथं गेल्यावर म्हणतो बिस्लेरी आहे का? आता त्यांना पाणी कुठून? बरं हा आत्ता बिस्लेरी मागतोय, हा पण पहिले डवऱ्याचाच प्यायचा विठ्ठला. ही जी माणसं नेहमी म्हणत असतात ना, आपला असं असतं आपला तसं असतं, याचं कसंच नसतं. पहिलं ध्यानात घ्या. समजायचं याची श्रीमंती अजून ओली आहे विठ्ठला. मी कोणीतरी आहे, अहम. पत्नीची आसक्ती, दारा. भ्रांती माझी सप्तपाश, अहम दारा पुत्रपाश, स्वजन गृह द्रव्यपाश, आशापाश 7वा. आता पुढची ओवी ऐका. या सप्तपाशाची निवृत्ती रामनामे करी मारुती विठ्ठला. बंधन तोडायचं आहे, मग त्याला उपाय काय? त्याला मार्ग काय? तुम्ही राम म्हणा, तुम्ही कृष्ण म्हणा. या दोघांचं नाव घेतल्यावर संसाराचं बंधन तुटतं का? हो तुटणार. त्याच्यापेक्षा सोपं सांगू का? या दोघांनी संसार केलाय आणि दोघांनी संसाराचं बंधन तोडून दाखवलंय. राम आणि कृष्ण हे संसारी देव आहेत. बरं ही 2च नावं का घेतलीत? कारण या दोघांच्या संसाराच्या मर्यादेत आपला संसार येतो. म्हणजे रामाचा संसार मर्यादित आणि कृष्णाचा संसार अमर्याद. एक बाणी, एक वाणी आणि एक राणी. कोण? राम. आणि कृष्ण बहुवाणी, बहुबाणी आणि बहुराणी. 16,108 स्त्रिया, एवढा मोठा त्याचा राणी वसा. तसे दोघे ना विरुद्ध टोकाचेच देव आहेत. मी त्यांच्यात भांडण लावायला उभं नाही, पण हे दोन्ही म्हणजे भारतीय संस्कृतीचे अक्षांश आणि रेखांश. भूगोल कळतो ना? आडवी रेष असते तिला अक्षांश म्हणतात आणि उभी रेष असते तिला
रेखांश म्हणतात. राम आमचा रेखांश आहे आणि कृष्ण आमचा अक्षांश आहे. अक्षांश आडवा असतो ना, पूर्व पश्चिम असतो ना. मग पश्चिमेची द्वारका आणि पूर्वेची जगन्नाथपुरी हा कृष्ण आहे. उत्तरेतली अयोध्या आणि दक्षिणेची लंका ही उत्तर दक्षिण रेषा रेखांश आमचा राम आहे. विठाला त्यामुळे दोघांची पूजा आहे. म्हणून जर आता अयोध्या झाली असेल तर मथुरा हातात घ्यायला हरकत झाला. आमचा कृष्णाची मूर्ती पण बनवायला घेतली विठाला. तसे दोघे म्हणजे दोन टोकच आहे, ती चाकोरी आहे. बघा ना तुम्ही, एकाचा जन्म राजगृहात, दुसऱ्याचा बोला पटकन बोला कारागृहात. एक जन्माला आला दुपारी 12 वाजता, दुसरा रात्री 12 वाजता. बर, एक जन्माला आला तेव्हा शुक्ल पक्ष होता, दुसरा जन्माला आला तेव्हा कृष्ण पक्ष होता. हा भर उन्हाळ्यात जन्माला आला आणि तो भर पावसाळ्यात जन्माला आला. याने हातात एकच वस्तू घेतली, त्याच्या हातात प्रत्येक वेळेला वेगळी वस्तू. विठाला ये काय, तो कधीच खोटं बोलला नाही. दुसऱ्याने खोटं बोलायची एक संधी सोडली नाही. आपण तो बोलला, दुसऱ्यांच्या पण प्रतिज्ञा मोडून काढल्या. धर्मराजाचा अंगठा त्याच्यामुळे गेला, बिचाऱ्याला थम्सअप आलंच नाही वाट्याला. विठ्ठला पण दोघांचा संसार गमतीचा आहे आणि दोघांचं तत्व एकच आहे. कोणतं सांगतो तुम्हाला. एक कॉलेजचा मुलगा म्हणाला, महाराज ते राम वनवासाला गेला होता, रामाला कळत नव्हतं का? म्हटलं रामाला कळत नाही हे तुला कधीपासून कळायला लागलं? काय तारे तोडतात ना. एक जण म्हणाला, आम्ही रावण पूजणार. पूज बाबा, रावण पूज, पण एखादा रावण आधी घरी आणून बघ. विठ्ठला तुला अडचण काय? तो म्हणाला, रामाने लंकेमध्ये वानरं नेली होती. म्हटलं मग तुला अपेक्षित काय? तो माणसं न्यायला पाहिजे होती. म्हटलं मग तुला माहित नाही वाटतं रामायण? तो म्हणाला, कसं काय? माणसंच नेली होती रामाने. तो नाही नाही महाराज, वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. आमच्या माहितीप्रमाणे की वानरं होती. म्हटलं अरे माणसंच नेली, पण अर्ध्या रस्त्याला बेत बदलला. तो म्हणाला, कसं काय? म्हटलं गुगलवर झूम करून पाहिलं तर तिथं लंका दिसली, सगळा गोल्डन कलर. गुगल मॅपला एक फॉन्ट आहे, बरोबर ना, त्याच्यावर सगळं चित्र दिसतं, बंगला, गाडी, ते सगळं दिसतं, रोड, सगळी लंका गोल्डन दिसली. मग रामाने लगेच निर्णय बदलवला, कारण रामाने विचार केला, हायवेला ट्रक पलटी झाल्याचं कोणी सांगितलं का? हा अख्खी टेम्पोच्या टेम्पो भरून नेतो. हा जर सोन्याच्या लंकेत नेला तर हा विटाच खोलीत बसेल. विठाला 12वीला असताना आम्हाला आमच्या मॅडमनी सांगितलं, सप्रे मॅडम म्हणून होत्या, दाजी शास्त्रींची कन्या. त्या म्हणाल्या, जगात जेवढ्या एका राष्ट्राने दुसऱ्यावर आक्रमण केली त्यात एकच आक्रमण असं आहे ज्याच्यात समोरच्यांचं काहीच लुटलं गेलं नाही, ते रामाने रावणावर केलेलं आक्रमण आहे. सोन्याच्या लंकेवर आक्रमण झालं पण एक वीट सुद्धा तिथून इथं आली नाही. याला म्हणतात आसक्ती तोड नाही. विठाला जरा सोपं बोलू, दोघांच्या पण आयुष्यात सोन्याची गावं आली होती. रामाच्याही आयुष्यात, कृष्णाच्याही आयुष्यात. रामाच्या आयुष्यात पण आलं होतं, कारण रावणाला मारल्यावर उतारा रामाच्याच नावावर होणार होता, पण त्यांनी वारस तख्ता लावला. कुठे सोपवलं? बिभीषण केला लंकापती. मला म्हणायचं काय, रावणाला मारल्यावर सोन्याची लंका आपली असतानाही रामाने ती बिभीषणाला दिली. याला म्हणतात आसक्ती नाही. आता मुक्कामाला तलाठी ऑफिसला असतो, तलाठी प्रसन्न तर सगळं प्रसन्न. ब्रह्मदेव जे न लिहिलं लाठी. विठ्ठला
माणसं सुखाची आशा मिळवतात, पात्रता आहे का? देवाला सांगतो देवा सुखात ठेव. अख्ख्या गावचे उतारी विकून खाल्ले सुख स्वप्नात वाढ बघ. शक्य नाही महाराज, शक्य नाही. समाधान स्वस्तही आहे आणि महाग पण आहे. जो नीती मूल्याने राहतो ना, खाईल चटणी भाकरी राहील झोपडीत, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद राहील. का? आपल्या नोटांना अत्तराचा वास नाही आला चालेल, आपल्या श्रीमंतीला घामाचा वास आला पाहिजे. विठ्ठला हे जे दुसऱ्याला फसवून श्रीमंत झाले ना, यांचा लास्ट पॉवर प्ले चालू आहे आता. लिहून ठेवा. ते नंतर केसेस आमच्याच कोर्टात येतात. मग ते सांगतात महाराज पोरा टारासाठी आवरा केला, काही फायदा नाही. म्हटलं काय झालं काय काकूस? ध्यानच देत नाही ना, चहा सुद्धा देत नाही. म्हटलं जाऊ दे, सप्त्यात चला, जेवायला पण देतो. त्यांचा चहा पाहिजे कशाला? मी त्यांच्या घरच्यांनी सांगितलं अरे जाऊ दे ना, पाच ना चहा. ते गेल्यावर त्यांच्या नावाने एवढा तर तू पिणार आहेस, तेवढा तर त्यांना आता पाच. विठ्ठल पण ते म्हणत असतात महाराज काय सांगू यांना. म्हटलं जाऊ दे, नाही प्रारब्धात नाही तर जाऊ दे. नाही नाही नाही, यांच्यासाठी काय नाही केलं ते माहिती आहे तुम्हाला? काय खोटे नाटे धंदे केले तेव्हा अशी काय फुकट उभी राहते का प्रॉपर्टी? धाकट्या भावाला दारू पाजून त्याची सही घेतली तेव्हा कुठे ते खासार आपला झाला. विठ्ठल लबाडा तुझा नाही हिशेब झाला तर मला विचार. ध्यानात ठेवा, ज्यांनी कोणाची फसवणूक केली ना त्याची धोक्याची घंटा आजच वाजली. समजा फसवणूक हा शब्द फसवणूक आहे. या जगात कोणीच कोणाला फसवू शकलेलं नाही. असा नाही तर तसा हिशेब होतोच. एक एसटी चालला होता, पेपर विकणारा चढला. पेपर पेपर यांनी पेपर घेतला, गाडी पुढे निघून गेली. तो विकणारा उतरला, हा लागला हसायला. लोकांनी विचारलं काय झालं हसायला? तो पेपरवाल्याला ना फसवला. तो कसं काय? म्हणजे 2 रुपयाचा पेपर होता, त्याला 1 रुपया खोटा दिला. अर्ध्या तासात तो परत हसायला लागला. म्हणजे आता काय झालं? बोलतो त्यांनी पेपर पण कालचाच दिलाय. विठ्ठला श्रोते हो, आपल्या घरात पैशाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कोणाचा तळतळाट नसावा, हा सोपा परमार्थ आहे. आपल्याला काही हिमालयात जाऊन तपबीप नाही करायचं. परमार्थ किती सोपा आहे सांगू. दुसऱ्याची स्त्री आपल्याला माता वाटली पाहिजे आणि दुसऱ्याची संपत्ती आपल्याला माती वाटली, जिंकलं समजा. संसार बंधन तोडा वेगी. कोणाकडे बघाल रामकृष्ण हे नाव घ्या की तुमचं काम झालं समजा. विठोबार कुमार काळी बोला बोला सर्वांनी बोला. हृदय
देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही रामकृष्ण या नामाचा आश्रय करा. आपण सगळं करतो फक्त नामस्मरण करत नाही. बरं कीर्तन ऐकायचं कशासाठी? नामावरचं प्रेम वाढावं म्हणून. प्रवचन ऐकायचं कशासाठी? नामावरचं प्रेम वाढावं म्हणून. पण ते प्रेम ज्याने वाढील ते घ्यायला सांगितलेलं नाम कोणी घ्यायचं? गोंदवलेकर महाराजांकडे एक जण गेला. तो म्हणाला महाराज मी नाम घेतोय पण नामाचं प्रेम वाढायला काही उपाय सांगा. ते म्हणाले नाम घेणं हाच प्रेम वाढण्याचा उपाय. कारण सानिध्याने प्रेम वाढतं. तुम्ही ज्या गोष्टीच्या सहवासात राहू लागता ना हळूहळू ती गोष्ट तुम्हाला आवडू लागते. कोणाला आवडो ना आवडो तुम्हाला आवडणार. काही वेळेला आता आम्हाला म्हणजे रोज 3 घरं आहेतच. काही घरी जेवायला बसलं ना की तिथं ते मांजर येत राहतं. मांजर आता ते ज्याच्या घरचं असतं त्याला काहीच अडचण नसते. ते आलं का ज्याला सवय नाही त्याला फार अवघडल्यासारखं होतं. मग तो म्हणतो मांजर आलं मांजर आलं मांजर आलं. ती बाई कुठं ऐकते सांगून. आम्हाला ना याची सवय. आता तुला सवय आहे आम्हाला थोडी आहे. बरं ती काय करते माहिती का? ज्या क्रेनने मांजर नेते त्याच क्रेनने भाकर आणते. काय पुण्य सोहळा आहे. तुम्ही मांजराच्या सोबत राहिला मांजराबद्दल प्रेम. कुत्र्याच्या सोबत राहिला. ते पोपटवाले तर फारच नमुन्याचे असतात. आता तो पोपट काय काय बोलतो ते त्यांनाच ऐकू येतं आपल्याला ऐकूच येत नाही. तो असं कधी वॅक कॉक काहीतरी करतो. तो गीत रामायण बोलतो पा विठ्ठला. हरिपाठाचं पुस्तक पर्समध्ये ठेवून पहा. 8 दिवसात कधीतरी एकदा उघडून वाचायची इच्छा होऊ शकते. हा फॉर्म्युला एवढा सक्सेसफुल आहे म्हणून तंबाखूच्या पुडीवर करू नका. कारण ज्याचं सानिध्य त्याचं प्रेम. तुम्ही ज्याच्या सोबत राहाल त्याच्याबद्दल ओढ निर्माण होईल. त्यामुळे आम्ही नामाच्या सानिध्यात राहिलो तर ओढ सुद्धा नामाचीच निर्माण होईल. आणि परमार्थातला हा सोज्वळ धुपट मार्ग आहे. मी म्हणतो असा एकच मार्ग आहे का ज्याच्यात कोणाचीच कधीच फसवणूक होणार नाही. तो नामाचा मार्ग आहे. तुम्हाला नाम नको असं काहीतरी जादू आला बाबा पाहिजे. आणि मग फसवल्यावर म्हणतो परमार्थ खरं तुला कोणी शहाणपणा सांगितला होता. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळ दिंड्या ती घेऊन येणार. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. थोडं थोडं नामस्मरण करावं. लक्षात घ्या श्रोते हो. तुमच्याकडे किती पैसा असो किती मानमान्यता मिळो तरी अजून काहीतरी पाहिजे हे जे वाटणं आहे ते नामाशिवाय दूर होणार नाही. किती डिग्र्या मिळवल्या तरी लग्न झाल्याशिवाय बाई सौभाग्यवती होऊ शकत नाही. तसं किती लाख मसाले टाका पण मीठ टाकल्याशिवाय चव येते का भाजीला? मग देवाचं नाव मिठासारखं आहे. भाजी कोणती असो चवदार लागणार. तसं आपण त्या नामाचा आश्रय करावा आणि जीवनाचं कल्याण करून घ्यावं. त्या नामाच्या योगाने त्या नामाच्या स्मरणाने आमच्या या म्हात्रे परिवाराचं हे श्रद्धास्थान प्रेमस्थान हरिश्चंद्र भाऊंना भगवंतानी सद्गती प्रदान करावी ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. समाजातील वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या रूपाने सेवा करणारे आपण सर्वजण इथं आलात. एकच सांगणं कुणाचा द्वेष करू नका कुणाचा मत्सर करू नका. आपल्या वाट्याला आलेलं काम हाताला नाम काय हाताला काम आणि मुखाला नाम. कल्याणाचा वेगळा मार्ग नसतो. आपण जे करतो हाताने ती देवाची सेवा म्हणा. जे आपल्या जीवनात घडतं तो देवाचा प्रसाद म्हणा. आणि प्रसादाला कोणी खोड काढतं का? तसं आपल्या जगण्याला खोड काढायची खोड बंद करून टाका आणि विठोबाची राज्य आम्हा नित्य दिवाळी या बोधावर राहा. कल्याणाचा याच्यापेक्षा वेगळा मार्ग नाही. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. बोली नेले पुरे